अध्यक्ष महोदय, खरं तर ग्रामपंचायतचे रोजगार सेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी अध्यक्ष महोदय या सगळ्यांना अतिशय गाव स्तरावर हे लोक काम करतात। तुम्हाला आम्हाला माहित आहे की इथे 75% लोक गावातले राहतात आणि त्यांचे पगार गेल्या 3-3 महिने होत नाही। अध्यक्ष महोदय, त्या रोजगार सेवक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला आपण नेहमीच सेवेमध्ये आणलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, कारण गावात काम करतोय म्हणजे तो चुकीचं करतो असं होत नाही। दादा, तुम्ही नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्याला नेहमीच सेवेत आणताय, गावातल्यामध्ये काम करणाऱ्या त्या गावातल्या कर्मचाऱ्याला रोजगार सेवकाला आपणही त्याच्यासाठी एक निर्णय घेतला पाहिजे। अनायसे दादा इथे उपस्थितीत आहे। दादा 3 महिने झाले दिव्यांगाला महिना भेटला नाही, 3 महिन्यापासून। म्हणजे आपले संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जे 1500 रुपये आपण मानधन देतो ते 3 महिन्यापासून भेटले नाही। 3 महिन्यापासून आपले संजय गांधी निराधारचे पूर्ण राज्य सरकारची योजना आहे। दुसरं केंद्र सरकारनं 1 वर्षापासून 200 रुपये दिले नाही। दादा, हा पाठपुरावा केला पाहिजे। 1 वर्षापासून श्रावणबाळ योजना ज्याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा 200 आहे, फक्त 1300 रुपये देतो आपण। आपले 1300 आणि 200 केंद्राचे। मला वाटतं यावर लक्ष घालणं फार महत्त्वाचं आहे। काल एक म्हातारी भेटली दादा आम्हाला, त्यांनी सांगितलं की बिस्किट खाऊन जगतोय आम्ही, कारण हा 1500-1000 रुपये तिच्यासाठी आयुष्य आहे। आणि मग त्यांना तुम्ही आपल्याला दर 5 महिन्या 5 तारखेला पैसे भेटतं, ही व्यवस्था का होत नाही? तुम्ही वित्तमंत्री आहे तर तुमच्याकडून अपेक्षा आहे का या सगळ्या श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजना 5 तारखेच्या त्यांना पैसे भेटले पाहिजे अशी तसदी घ्या। त्यावर तुम्ही कुठेतरी आता बोला का इतक्या दिवसात आम्ही 5 तारखेच्या आत पैसे देऊ। राणा साहेब, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।